दुःखही मनात आहे. दुःख एवढंच आहे की आपल्या भागामध्ये दौंडचा काही भाग, इंदापूरचा काही भाग, पुरंदरचा काही भाग आणि बारामतीचा काही भाग याच्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे. हा अतिशय गंभीर मुद्दा आहे. म्हणजे एकीकडे इलेक्शनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीने खूप चांगलं जरी केलं असलं तरी मनात एक खटकर आहे की दुष्काळाची परिस्थिती आज राज्यात आहे. त्याचबरोबर कांद्याला अजिबात भाव नाही, दुधाला भाव नाही. आणि मी मागच्याच आठवड्यात रिझल्ट यायच्या आधीही बोलले होते की जर या सरकारने दुधाला भाव, बघा शहरामध्ये 2 रुपयांनी दूध वाढवलेलं आहे म्हणजे भाव वाढला आणि इथे कमी केलं. जर आपल्याला या सरकारने लवकरात लवकर दूधाला आपल्याला भाव वाढू दिला नाही तर आपण सगळ्यांनी उपोषणाला बसायचं आहे. आणि मी स्वतः उपोषणाला बसणार. कारण गेले अनेक दिवस अतिशय प्रेमाने आदराने मला पत्रकारांनी सकाळी पुण्यात अनेक प्रश्न विचारले. म्हटलं माझा तुम्ही रेकॉर्ड बघा. मी 8 महिने सांगते की कांद्याच्या भावाबद्दल बोला, काही सरकारने केलं. 6 महिने झाले दुष्काळ आणि दुधाच्या भावाबद्दल बोलले, या सरकारने काहीही केलं नाही. घरफोड, पक्षफोड, भीती दाखव, स्टॅटस लावला तर त्याला रागव, भ्रष्टाचार, ह्याच्यात इतक्या व्यस्त होते सरकार की सर्वसामान्य मायबाप जनतेसाठी या सरकारला वेळच नव्हता. आणि त्याच्यामुळे मी तमाम बारामती लोकसभा मतदारसंघ आणि दौंडकरांचे नतमस्तक होऊन आभार मानते की एवढ्या विश्वासाच्या नात्याने आपण मला